चला तर मंडळी, आज मी तुम्हाला अतिशय सिंपल रेसिपी करून दाखवणार आहे. मुलांच्या टिफिनसाठी आपण किती हेल्दी आणि पौष्टिक नाश्ता करून देतो किंवा नुसतं आपण पोळी किंवा भाजीच करून देतो, परंतु आज मी तुम्हाला पौष्टिक असा नाश्ता करून देणार आहे. मुलांच्या टिफिनमध्ये जास्तीत जास्त पौष्टिक नाश्ता करून द्या आणि अतिशय झटपट होणार आहे, त्याला जास्त वेळसुद्धा लागत नाही. चला आता पटकन रेसिपीला आता आपण इथे सुरुवात करू. इथे हे हिरवे मूग आहे, हिरवे मूग घेतलेले आहे. त्याला पाण्यामध्ये आपल्याला भिजवायचे आणि नंतर 4 ते 5 तास आणि नंतर रात्रभर त्यामध्ये आपल्याला चाळणीमध्ये ठेवून द्यायचे आहे, म्हणजे त्याला असे छान छोटे छोटे कोंब येतात. आता इथे मी 1.5 वाटी हिरवे मूग घेतलेले आहे. मिक्सरच्या पॉटमध्ये टाकायचं आपल्याला आणि त्यामध्येच आपल्याला 2 हिरव्या मिरच्या टाकायच्या आणि कढीपत्त्याची पानं टाकायची 10 ते 12. थोडंसं त्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे, अर्धी वाटी पाणी टाकायचं आणि मिक्सरचं झाकण लावून घ्यायचं आणि लगेच आपल्याला काय करायचं आहे, बारीक असं वाटण करून घ्यायचं आहे. थोडंसं जाडसर असतं तरी पण चालेल, काही हरकत नाही. बघा, अशा पद्धतीचं आपलं वाटण छान झालेलं आहे आणि नंतर काय करायचं, एका बाउलमध्ये आपल्याला काढायचं आहे. तर मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे. आता त्यामध्येच आपल्याला 1 वाटी रवा घ्यायचा आहे. रवा इथे बारीक रवा वापरलेला आहे आणि त्यामध्ये मिक्स करायचं आहे. ज्या वाटीने रवा घेतला आहे ना, त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी दहीसुद्धा घ्यायचं आहे आणि तिन्ही मिश्रण आपल्याला एकत्र करायचं आहे, परंतु त्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं. अगदी थोडं पाणी टाकायचं, जास्त पाणी टाकायचं नाही. आता पाणी टाकून आपल्याला मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. आता रवा टाकल्यामुळे काय करायचं, आपल्याला 10 मिनिटं त्याला रेस्ट करायला ठेवायचं आहे, म्हणजे रवा आपला छान मुरतो. आता सगळ्या वाट्यांना तेल लावून घ्यायचं आहे. थोडंसं तेल टाकायचं आणि सर्व बाजूनी लावून घ्यायचं आहे. आता 10 मिनिटं आपले झालेले आहे आणि परत त्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे. पूर्ण इथे मला 1 वाटी पाणी लागलेलं आहे किंवा थोडं 2-3 चम्मच परत लागू शकेल. आता थोडीशी त्यामध्ये आपल्याला हळद टाकायची आहे. हळद टाकल्यानंतर त्यामध्ये लगेच थोडंसं मीठ टाकायचं चवीनुसार. 1 चमचा इथे मिठाचा वापर केलेला आहे आणि 1च चमचा आपल्याला कच्चं तेल टाकायचं आहे आणि थोडं इथे इनोचा वापर केलेला आहे. अर्धी पुडी मी इनो वापरलेला आहे आणि त्यावर पाणी टाकायचं. लगेच मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे आणि साईडला कुकरमध्ये आपल्याला पाणी गरम करायला ठेवायचं आहे. सगळ्या वाट्या आपल्याला तशा भरून घ्यायच्या आहे. वरून तिखट टाकलेलं आहे, परत मूग टाकलेली आहे, हिरवे मूग, आणि आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि मोठ्या गॅसवर 10 मिनिटं होऊ द्यायचं आहे. अतिशय झटपट होणारा हा मुगाचा ढोकळा आहे आणि तसाच हेल्दी आहे आणि पौष्टिक आहे. बरेच वेळा काय होतं, मुलं हिरवे मूग खायला बघत नाही. आपण नेहमी त्याची भाजी वगैरे करतो, आमटी करतो, परंतु यावेळेस मी तुम्हाला मुगाचा ढोकळा करून दाखवले आहे आणि आपला मस्त ढोकळा छान झालेला आहे. मी तुम्हाला जवळून दाखवत आहे आणि पूर्ण वाट्या आपल्याला काढून घ्यायच्या. संपूर्ण आपल्याला थंड होऊ द्यायचं. तेलाची फोडणी घालायची, मोहरी, जिरं, तीळ टाकायचं, कढीपत्त्याची पानं टाकायची आणि पूर्ण फोडणी आपल्याला ढोकळ्यावर टाकायची आहे. थंड झाल्यानंतरच आपल्याला काढून घ्यायचा आहे. अगदी इझी निघतो. त्यावर परत आपण मग काय करायचं, थोडंसं कोथिंबीर टाकायचं, खोबऱ्याचा किस टाकायचा आणि परत त्यावर मी टोमॅटो सॉस टाकलेला आहे. मुलांना असं चटपटी जर करून दिलं ना, तर मुलं खरंच खातील आणि त्यांना कळणारसुद्धा नाही का आपण हा मुगाचा हेल्दी आणि पौष्टिक असा नाश्ता करून दिलेला आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडाही आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. मस्त खा, आनंदी राहा. चला, परत आपण एका नवीन व्हिडिओ